आल्या 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 सासूबाई आल्या. ठीक आहे. आजच्या सासू सून मेळाव्याचं उद्घाटन माझ्या 2 सुना काशी आणि अभिलाषा करणार आहेत. आम्ही कशाला? हाच प्रश्न तुम्हालाही सगळ्यांना पडला असेल. पण एक गोष्ट मात्र मी मनापासून सांगू इच्छिते की आपल्याला ना आपल्या जवळचं कुणीतरी प्रेरणा देणारं नेहमी हवं असतं, नाही का, आपल्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी. तशा या माझ्या 2 सुना आहेत ज्या मला नेहमी प्रेरणा देतात चांगली सासू होण्यासाठी. म्हणून मी आज त्यांच्या हातून उद्घाटन करणार आहे. वहिनी आपलं कौतुक करतात, चोमणे मारतात आपल्याला. माझ्याबद्दलही बोलले ना, म्हणजे नक्कीच कौतुक करत असतील. चला चला. सासूबाई या. काय ना मजा येईल ना. आणि किती छान रिस्पॉन्स आला, वेळेवर आले सगळे. सगळे तुम्ही अशी एकदम घाई गडबड करू नका, वेळ आहे अजून. आलाय तेवढे उत्साहाने तर खाऊन पिऊन घ्या आधी, मग आपण कार्यक्रमाला सुरू. मला माहिती होतं तुम्ही असंच बोलणार म्हणून, पण हे बघा मी सरबत घेऊन आले. याला काय म्हणतात माहितीये का? कालाखट्टा. नाही, सासूबाई कालाखट्टा. बहिणी ह्या आता झालं ना. पाणीपुरी खाऊन बघितली? नाही राहिलीच. मीरा चल ना, कॅश कॅश वनीची आवडते पाणी. तुम्ही या खाऊन घ्या. मग खूप वेळ आहे आपल्याला. पाणीपुरी. हो चला. नमस्कार 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 सगळ्यांना नमस्कार. काय मग कसं वाटतंय? हा काही प्रश्न झाला? छानच वाटत असणार आहे. नाही म्हणजे कसं आहे, आज नवरे नाहीयेत म्हणजे त्यांचा त्रास नाही, सासरे नाहीयेत म्हणजे त्यांची भीती नाही, आणि मुलं नाहीयेत त्यांची लुडबुड नाही, म्हणजे एकूणच काय तर आनंद आहे. नाही आनंद आहेच, पण हे सगळं करून आपण थोडीशी रिस्क घेतली असं नाही वाटत तुला? कसली रिस्क? सासू सून मिळाव्याची. म्हणजे नाही म्हणजे कसं आहे की एरवी घरामध्ये एका सासू सुनेची जोडी असते तेव्हा काय महाभारत घडतं ते आपल्या सगळ्यांनाच माहितीये ना. आणि इथे तर आपण सासू सुनांचा मेळावा भरवलाय, म्हणजे ठिणगी कधीही पडू शकते. किती घाबरवणार, किती घाबरवणार. तुम्ही अजिबात घाबरू नका, आपण इथे फक्त मजा मस्ती करायला आलोय, ठीक आहे? बरं, मग आपण आता इथे जास्त वेळ न घालवता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करूया. आणि तो कार्यक्रम आहे चहाड्या करणं. त्याआधी एक गोष्ट करायची, सगळ्या सुनांनी ह्या बाजूला यायचे आणि सगळ्या सासवांनी ह्या बाजूला यायचे. सगळ्या सुना ह्या बाजूला आल्या, सगळ्या सासवा ह्या बाजूला आल्या. आता मला सासू सुनेच्या जोडीची गरज लागणार आहे. कोण येणार? अभिनंदन, कारण तुम्ही भाग घेतलाय. तुम्ही आता एक काम करायचं, सगळ्या सुनांच्यात जाऊन सासूची चहाडी करायची आणि तुम्ही सगळ्या सासवांच्यात जाऊन सुनेची चहाडी करायची. कळलं? यासाठी वेळ आहे 1 मिनिट आणि तुमची वेळ सुरू होते आता. काय सांगू तुम्हाला,
खरं तर मी असं यांच्याबद्दल कोणाला सांगत नाही हा, पण आता हा खेळच असं आहे म्हटल्यावर सांगायलाच लागणार ना. माझ्या सुनेबद्दल मला सगळ्यात खटकणारी गोष्ट म्हणजे उशिरा उठणं. मी कामावर जाते, ऑफिसवरनं उशिरा घरी येते, त्याच्यानंतर सगळी कामं करत असते, मग उठायला उशीर होणारच ना. नुसतं सतत धावत पळत राहायचं, कामं सगळी स्वतःच करायची. बरं, पण मग ह्यांनी मला मदत करावी की नाही कामात, ते पण नाही. मी करायला गेले की तिला लुडबुड होते कामात. मुलांचा अभ्यास घ्यायला बसले की यांचं लगेच सुरू. आता स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सासू सुनांनी स्टेजवर यायचंय. या. आता तुम्ही खाली जे काही केलं तेच तुम्हाला इथे परत करायचंय, पण एकमेकींच्या समोर. अशा उभे राहा समोरासमोर. बोला बोला. अरे आता तुम्ही खाली जे काही बोललात तेच तुम्हाला इथे बोलायचंय. तुमची वेळ संपत येईल. बोला. एकमेकींच्या समोर बोलायला घाबरताय ना? नाही नाही, मग बोला. ती सकाळी उशिरा उठते हे सांगायला मी कशाला घाबरू? वाटलंच होतं मला. इथे येऊन पण तुम्ही तेच सांगणार जे घरी शेजाऱ्यांना सांगत असता. अगं पण मी काय चुकीचं बोलले? नाहीतरी घरातल्या सुनेनी सकाळी लवकर उठलंच पाहिजे. अहो पण मला उठायला उशीर का होतो हे तुम्ही का नाही समजून घेत? ऑफिस मधनं राबून घरी येते, घरी आल्यावर घरची सगळी कामं स्वयंपाक मीच करते, मग मुलांचा अभ्यास तोही मीच घेते, जेवण झाल्यावरची आवरावर ती सुद्धा मीच करते, वर दुसऱ्या दिवशीची सगळी तयारी रात्रीच करावी लागते. आता एवढं सगळं केल्यावर रात्री झोपायला उशीर नाही का होणार? म्हणून ही सकाळी उशिरा उठते, पुन्हा मग सगळी आवरावर करते, मुलांचे डबे नाश्ता, आणि मग उशीर झाला म्हणून स्वतः मात्र नाश्ता न करताच बाहेर पडते. तिच्या तब्येतीला काही झालं म्हणजे मग अहो पुन्हा सगळी कामं हिला स्वतःलाच करायची असतात. माझी लुडबुड नको असते तिला. म्हणून मग सकाळी लवकर उठते मी हिच्यासाठी आणि नाश्ता बनवते, पण तो सुद्धा ती न खाताच जाते. पाहिलं, ज्याला आपण चाहडी म्हणत होतो तो होता नात्यांमधला विसंवाद. मुळात आपली कोणी काळजी करते हेच आपण लक्षात घेत नाही. म्हणून आपल्याला खटकणाऱ्या गोष्टी ह्या आपण आपल्याच माणसाला सांगितल्या पाहिजेत, अगदी स्पष्टपणे सांगितल्या पाहिजेत. हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. तेव्हा मैत्रिणींनो, काय शिकलो आपण? आपापसात तक्रार करण्यापेक्षा गप्पा मारा, संवाद साधा. बरोबर. आपापसात तक्रारी करण्यापेक्षा गप्पा मारूया, संवाद साधूया. हे मीरा काय चाललंय? हे मला नाही येते आई, मला हे नाही येते, मला हे नाही येते. अगं राधा, असं काय करतेस? आपण रॅम्पवॉक करतोय ना? नाही, आपण रॅम्पवॉक करण्याचा प्रयत्न करतोय. अगं असं काय करतेस? हे बघ मी तुला दाखवू का कसं आहे? अभिलाषा वहिनी या बरं जरा चालून दाखवा. काय काय मी नाही आई तू शिकव का? तुला येतं हे? चला काशीला सगळं येतं. काय करायचं? चालायचंय असं रॅम्पवॉक. टीव्हीवर नाही का दाखवा? पाया पडतो. वहिनी पाय कुठे पडतंय? हे बघा इकडे असं, इकडे बघा, हे बघा असं पदर घ्या. हात द्या, हात द्या. अहो मला नाही, हात द्या. आता मी चालते तसं चला. चला ना. अगो बाई. पाया पडते. वहिनी
राधा प्रयत्न केला म्हणजे अरे ऋषी मला वाटलेलं सासूसून मेळाव्यात म्हणजे चमचा लिंबू किंवा गाढवाला शेपूट लावणे असे कार्यक्रम असतील रे. इथे चक्क कॅटवॉक आहे. अरे रॅम्प वॉक पण आहे इथे दादा. मला मनापासून वाटतंय काय? आपण इथे नाही तिथे असायला हवं. तिथे 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 असायला हवं होतं. त्या प्रवेशद्वारावरती बोर्ड काय बघितलास ना? काय सासऱ्यांना आणि नवऱ्यांना प्रवेश नाही. मी प्रिंट आउट काढून आणलाय. दादा तो बोर्ड आहे ना तो माझ्या हातून लावून घेतलाय तरी सुद्धा मला एंट्री नाहीये. हे सगळं ना आईचं डोकं असणार. हो रे. हे जे काही केलं तसं करायचं नाहीये. नाही, याला रॅम्पवॉक म्हणत नाही. पण राधा मी काय म्हणते की आपण टीव्ही मध्ये अशा मोठमोठ्या नट्यांना जेव्हा रॅम्पवॉक करताना बघतो तेव्हा आपल्याला पण कुठेतरी वाटतं ना की आपण तरी एकदा असं करून बघावं. हा म्हणजे स्पष्टपणे बोलता आलं नाही तर वाटतं नक्कीच. बरोबर. मी काय म्हणते, आज जर मौज मजा करायची ठरवलीच आहे तर मग हे का नाही करायचं? काय? रॅम्पवॉक. येस. आई रॅम्पवॉक तर करायचंच आहे, पण आजची गंमत खूप वेगळी आहे. सुनेनी सासूला तयार करायचं आणि सासूनी रॅम्पवॉक करायचंय. कशी आयडिया? ऐकू घे ना हे खरंच. आई करतेस काय तू? मी काय म्हणतो, बडबडत बसू नकोस. आबा आणि दादा येण्याच्या अगोदर ना जेवढी गंमत बघता येईल ना तेवढी बघ. बघ बघ. हो बघ ना. हो अरे बघ ना. अरे बघतोय ना. मला कसं कळणार? तू मागे आहेस ना. अरे प्रथमेश दादा, आबा, तुम्ही इथे म्हणजे तुमचा बुद्धिबळाचा खेळ संपला वाटतं. आबा म्हणाले की जाऊन बघूया काय, म्हणून आम्ही आलो. आबा? हो. अरे मी कधी म्हणालो? अरे नाही, हाच म्हणाला बाहेर काहीतरी वाचतंय आबा, बघून येऊया. मी काय तिथे आतमध्ये एकटा बुद्धिबळ खेळणार होतो का? मग मी आलो. अहो कळलं का? हा. आम्हाला लक्षात आलंय तुम्हाला एक कार्यक्रम पाहायचा. या पटकन या. काय चाललंय? नाही बहुतेक आई कॅटवॉक करणार आहे. पटकन ये. अरे देवा, अरे देवा. आता या आबा या या या. हा कार्यक्रम आपण ह्यांच्यासाठी ठेवलाय की नाही? हा. हो की नाही? मग त्यांना संधी द्यायला नको का? आपण काय जायचं त्याच्यामध्ये? Judge. नाही, आपण नंतर मी पुढच्या वेळेला- judge आहे. पुढच्या वेळेला करेन. मी आई, judge- खरी मी पुढच्या judge आहे. वेळेला. आई, पण आपण पुढच्या वेळेला करूया. मी जज. बस. तर आज आणखीन एक महत्वाची गोष्ट ही आहे की जी सून आपल्या सासूला उत्तम तयार करेल तिच्यासाठी आम्ही स्पेशल गिफ्ट ठेवलेलं आहे. वा. वा, टाळ्या. सुरुवात करायची? चला. नको, माझा मेकअप मीच करते. का? मी मेकअप केलेला तुम्हाला आवडणार नाही? बरं ठीक आहे, तुला करायचा ना मेकअप, तू कर. तू जे काय करशील ना ते खूप छानच असेल. ठीक आहे, कर चल. खरंच सासूबाई, किती सुंदर दिसताय तुम्ही. फक्त तुझ्यामुळे. तुमच्या तिघांची पण कमाल आहे. अरे म्हणजे एवढ्या छोट्या वेळामध्ये तुम्ही हे सगळं काय जमवून आणलं ना. वा, क्या बात आहे. वा. ह्यात काय आबा, कसं आहे ना, योग्य माणसांच्या आधी योग्य काम दिलं ना की कार्यक्रम कसा सुसूत्रितपणे पार पडतो. बरोबर. काय ते? सुसूत्रित. सुसूत्रित. काही म्हणा आबा, वेल ऑर्गनाइज्ड आहे ना. दादा आता तेच म्हणाला. होय. पण आबा म्हणजे हा मेळावा आहे ना तो खूप युनिक आहे नाही का. आपण खूपशा मेळाव्याला गेलोय, तुम्हीच आम्हाला घेऊन गेलाय, पण हा सासू सून मेळावा आहे ना तो युनिक आहे, वेगळा आहे, वेगळा. करेक्ट. अरे तू असा तोंड पाडून का उभा आहे? काय रे, काय झालं? काय झालं? नाही काही नाही, पण काय ना आपण एवढी सगळी मेहनत केली. जर आपल्याला ह्याच्यात सहभागी होता आला असतं ना तर धमाल करता आली असती, मस्ती करता आली असती. पण त्यांनी शहाणपणा केलाय हा बा. म्हणजे सगळी कामं करून घेतली माझ्याकडनं आणि लावलं वाटेला. अरे दादा, मग तेच म्हणतोय मी. आणि आबा मीरा म्हणजे आई आणि वहिनींचं ठीक आहे, पण मीराने तर आम्हाला घेऊन जायचं ना. मित्रांबरोबर जेव्हा पार्ट्यांना जातोस तेव्हा तिचा विचार करतोस का रे? तेव्हा एकटाच जाऊन मजा करून येतोस ना. मग काय रे? बोल आता, बोल. आजचा दिवस तिचा आहे असं समज. काय नाही तो आनंद आहेच, पण तिथे जाऊन बघण्याची मजा आहे ना दादा ती अजून जास्ती.
अरे की नाही म्हणजे मला असं वाटतं तिथे जाऊन बघण्याची मजा जास्त आहे. मग मागे तुला नसेल नाही, आणून नाही, द्यायचं. हे बघ, नाही, राहू दे आता का बघ. नाही, तुम्ही इथे काय करताय? तुम्ही इथे काय करताय? नाही नाही ऐका ना ऐका ना ताई ताई ऐका ना प्लीज मला मला एक गोळा पाहिजे हो. मी एकच 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 द्या. हा पाहिजे का? हो कुठलंही टाका द्या आता. हे मस्त असतं. हा हो बाहेर म्हणजे ताई किती छान आहात तुम्ही. वा. बस बस पुरे 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 नको नको लिंबू ते आमचं. हो बाहेर बाहेर तेच म्हणत होतो बाहेर. मस्त आहे. काही होत नाही. या या काही होत नाही. तुम्ही या. चला चला चल. आमचं जेव्हा लग्न झालं तेव्हा आमची हनीमूनला जाण्याची परिस्थिती नव्हती. पण सासूबाईंनी त्यांची पदरमोड करून आम्हाला हनीमूनला पाठवलं काश्मीरला. म्हणून मी त्यांना आज काश्मीरची कली बनवलंय. घरातल्या सुनांना मॉडर्न आणण्यासाठी सासूची परवानगी घ्यावी लागते. म्हणून मी मुद्दामून माझ्या सासूला आज ग्लॅमरच बनवलंय. छान दिसतंय सासूबाई. हो सासूबाई या. हो नो या हो सासूबाई या. मच्छी आली आली. महावरं घ्या महावरं. वल्लव 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 शिकवलं ना. अरे वा वा. हातचे चमचमीत जिच्या मासे सुंदर कोळीण माझी सासू दिसे. प्रत्येकाला वाटतं की शिवाजी जन्मावा शेजारी, पण आपल्या देशात प्रत्येक स्त्रीने झाशीच्या राणीसारखं कर्तबगार असावं म्हणून मी माझ्या सासूला बनवलेलं आहे झाशीची राणी.
महाराष्ट्र राज्यात राहूनही इतर देशांच्या परंपराही मला आपल्याशा वाटतात. म्हणून मी माझ्या सासूला गुजराती वेशात दांड्या खेळणारी सासू बनवलंय. राधा, ऐक ना, त्या सासू सुना चहाड्या करत होत्या ना, तेव्हा माझ्या पोटात गुदगुल्या होत होत्या. मलाही तुला काहीतरी चहाडी करायची आहे. सांग ना. ती सासू बद्दल आहे. तुझ्या? अगं नाही, समोर बिल्डिंग मध्ये 3ऱ्या माळ्यावर एक काकू राहतात. हा, त्यांची चहाडी करायची आहे. त्यांची जी सून आहे ना, ती फार रडत असते. का ग? ती म्हणते की तिला खूप कामं करायला लागतात. म्हणजे सकाळी 5 वाजता उठते, अर्धा तास पाणी येतं म्हणून तिला पाणी भरावं लागतं. मग अख्खा स्वयंपाक करायचा, लहान मुलांना तयार करायचं, सगळं तीच करते. हो, सासू मदत करत नाही. तेच तर सांगते ना. ती म्हणते की मला खूप सासूरवास आहे आणि तिच्या तालावर मला खूप नाचावं लागतं. सासूच्या तालावर सुनेला नाचायला लागतं. हो, आपल्याला आता इथे हेच करायचंय. हो, मी तेच सांगते की ती इतकी बिचारी हैराण आहे आणि ती मला असं नाही ग, आपल्याला तेच करायचं नाहीये. आपल्याला वेगळं सांगते मी काहीतरी. आपल्यालाही तालावर नाचायचंय, पण दरवेळेस आपण काय म्हणतो की सासूच्या तालावर सून नसते. पण आपल्या इथे वेगळं करायचंय. आपल्याला सुनेच्या तालावर सासूनी नाचायचंय. आवडेल का सगळ्यांना? मला सुनांच्या बाजूने होकार येतोय, सासूबाई काहीच बोलत नाहीयेत. आवडेल का? तुमच्यापैकी एका सासू सुनेच्या जोडीने स्टेजवर यायचंय. कोण येत आहे? अरे वा, टाळ्या, अभिनंदन. या. आता तुम्ही दोघींनी एकमेकींची जरा जमवून घ्या, म्हणजे बघा कशी छान मजा येईल ते. कठीण काहीच नाहीये, फक्त तुम्हाला तिच्या तालावर नाचायचंय. अहो, नाही जमणार आहे. अहो, का नाही जमणार? हे बघा, कधीतरी सुनेच्या पावलावर पाऊल टाकून तर बघा. कधीतरी तिच्यासारखं वागताना, तिच्या रंगात रंगताना एक वेगळी मजा असते. तो अनुभव घ्या ना. चला, सुरू करायचं? सुरू करूया. एरवी एकमेकींच्या तालावर नाचणाऱ्या सासू सुना आज एकत्र नाचणार आहेत ह्या स्टेजवर. चला तर बघूया सगळ्यांचे डान्स परफॉर्मन्स. अंगात आलं, कसन समनात झालं, धुमशान अंगात आलं, कसन समनात झालं. मज्जा करूया जरा, नि करू जरा मज्जा करूया जरा, नि करू जरा नको होऊस तू बेताल, समोर बघ ना जरा, नाही नको समोर बघ ना जरा, नाही नको.
बात आहे क्या बात आहे क्या बात आहे काय चाललंय ना काय चाललंय ते बघतोय बरोबर आहे ना सगळं बरोबर आहे का ते हो बरोबर आहे गोळ्या कोणी आणला कोण माझ्या हातात गोळा नव्हता रे तुला नव्हता नाही मी नाही आणला तू नाही आणला नाही. हं? सांगू आबांना सांगू नको रे नको बाबा कॅश म्हणून सांगू नको 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 अरे गोळ्या खा ना नाही घशाला चांगला नसतो गोळा काय सांगतो खाऊ नकोस अरे अरे नाही कॅश मध्ये भेळ एक भेळ द्या घ्या अरे वा 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 पाणीपुरी पण त्याआधी मी भेळ खा मला एक भेळ द्या ना काय हो वहिनी काय छान मेळावा आयोजित केलाय ना माझ्या फार सासूबाईंनी सुंदर आहे हो मी तुम्हाला सांगते असा मेळावा जगात कुठेही कोणीही आयोजित केला नसेल बरोबर माझ्या आहे. सासूबाई काय सांगू तुमच्या सासूबाई कुठे आहेत हो हा त्या इथे आणत्या बोलून काय हो तुमचा आवाज असा काय आणि ओळखीचा वाटतोय मी राणी मुखर्जीची फॅन आहे अय्या मी पण फॅन आहे खरंच मी खूप मोठी फॅन आहे तिची ऐका ना सासूबाईंना बोलवा ना आणि कुठला डान्स करणार आहेत त्या भांगडा नाचणार आहेत अय्या, मला पण डान्स करायला इतका आवडतो ना भांगडा तर खूप जास्त आवडतो कोळी पण आवडतो बरं का हो, हो. बरं, ऐका ना मी काय म्हणते सासूबाईंना बोलवा ना ओळख करून द्या माझ्याशी बोलून आणत्या थांबा हो नाही ऐका इतक्या गर्दीत त्या कुठे हरवल्या असतील तर मी काय म्हणते आपल्याकडे तो भोंगा आहे ना त्याच्यावर जोर जोरात बोलूया की वहिनी. काय तुम्ही मला सुखाने भेळ खाऊ देणार आहात का बरोबर खा ऋषी तू इथे काय करतोय आई आई कॅश, तू इथे काय करतोयस हे बघ इथे सासऱ्यांना आणि नवऱ्यांना प्रवेश नाहीये हे माहित नाहीये का तुला बरोबर आहे मला माहितीये पण मी तुमचा कोण आहे धीर आहे ना धीर आहे. मग धीरांना एंट्री आहे ना इथे प्लीज हो मला का? भेळ खाऊ द्या ना वहिनी मला किती भूक लागली बरं घरात खायला काही सुद्धा नव्हतं मग मी मेळाव्यात यायचं नाही का हो यायचं भूक लागली हो तुला बाळ बरोबर ऐका माझ्या धीराला आणखी 2 भेळ द्या अजून 2 द्यायला सांगा ना आबा आणि विघ्नेश दादा पण उपाशी आहे हो का बरोबर ऐका 4 काय ते पण इथेच कुठे आहे ते? आई कॅश हा बघा आई कॅश हा ऋषी इकडे बघा काय करतोस तू काय मग सगळ्यांना मजा येतेय की नाही आता आपल्या समोर येते आपल्याच घरातली एक सासू आणि एक सून पाहूया तरी त्यांच्या घरात नेमकं काय चाललंय मंगल सावधान अहो विहीन बाई रडू नका अगं बाळा का रडतीयस तू हे बघा ती आता आमची फक्त सून राहिली नाही तर आमची मुलगी आहे हा बाळा यापुढे तुम्हाला काय हाक मारणार आई अगं ते माझं सोनं आई नमस्कार करता अगं अगं राहू दे ग गुड मॉर्निंग आई काय हे इतक्या उशिरा उठलीस हो मला माझ्या घरी उशिरा उठायची सवय आहे. हो का नाही पण मी तुझ्या आईसारखी आहे ना म्हणून तुला सांगते इथे उशिरा उठून चालणार नाही उशिरा उठलीस तर नाश्ता कोण करणार पण आई माझ्या घरी तर माझी आई मी उठण्याआधीच नाश्ता करून ठेवायची नाही तुम्ही माझ्या आईसारख्या आहात ना म्हणून सांगते हा आई आता हे काय नवीन तुम्ही बोला हा आई टेन्शन नको घेऊ, मी बोलतो ना आई जरा जेवायला बाहेर चाललोय उशीर होईल हा अरे ओमकार आज तुझी सुट्टी आहे ना अहो आई म्हणूनच म्हणतेय मी म्हणूनच म्हणतेय ती अहो ऐका ना सुट्टीशिवाय एरवी आम्हाला वेळच नाही ना मिळत एकमेकांबरोबर वेळच नाही ना मिळत अरे पण ओमकार आज तुझी सुट्टी आहे ना म्हणून मी लोकांना जेवायला बोलावलं होतं जेवायला बोलवलं होतं असं काय करतो नाही म्हणजे कसं आहे ना तू माझ्या मुलीसारखी आहेस ना म्हणून म्हणतेय मी बाहेरची लोक घरी आल्यावर मुलीने बाहेर जाणं बरं दिसत नाही हा बरं का बाळा ये स्वयंपाक घरात सांगा नाही ना आलोच मी अहो अगं येतेस ना आले एक नंबरची नाटकी आहेस तू आणि तुम्ही ढोंगी आहात 1 नंबरच्या म्हणूनच नेमकं आमच्या बाहेर निघायच्या वेळेला काहीतरी भांडण उकरून काढत असता काढणारच
नेहमी स्वतःच्या आईशी माझी तुलना करत असते. आणि तुम्ही तुलना करत असता तुमच्या मुलीशी माझी. अरे बाप रे, चुकलंच माझं. हा, तुझी पात्रताच नाहीये तिच्याशी तुलना करण्याची. तर तुमची पात्रता नाहीये माझ्या आईशी तुलना करण्याची, हे माझ्या आधीच लक्षात आलं होतं. पण केवळ माझ्या आईने सांगितलं म्हणून सहन करता आले तुम्हाला आजपर्यंत. हे बघ, तोंड सांभाळून बोल बरं का. मी तुझी आई नाहीये, तुझी सासू आहे. आणि तुम्ही लक्षात ठेवा, मी मुलगी नाहीये, तुमची सून आहे. अहो ऐका ना, 4 महिने झाले लग्नाला, किती सहन करायचं मी. अहो सांगा तुमच्या सुनेला, ती आता नवीन नवरी राहिली नाही. मी बोलत नाही म्हणून वाटेल ते ऐकवतात ते. इतकं बोलूनही काडीच ऐकत नाही ती. सतत 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 आपल्या मुलीशी तुलना करतात माझी. सतत 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 स्वतःच्या आईशी माझी तुलना करत असते. अहो सकाळी 5 वाजता उठून मी तिच्यासाठी स्वयंपाक करते का, कारण तिने डबा घेऊन जावा ऑफिसला. मग भूक लागली तर खाणार काय, तेच ऑफिसचा अरबट सरबट, पिझ्झा आणि पास्ता आणि काय काय. मग काय, आजारी पडणार, आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जावं लागणार, मग पुन्हा खर्च. का करते मी हे सगळं, कारण मला तिची काळजी वाटते. एवढी काळजी तर मी कधी माझ्या मुलीचीही केली नाही. मी ऑफिसमध्ये गेल्यापासून यांना फोन करत असते, यांनी वेळच्या वेळी औषधं घेतली आहेत का, या जेवल्या का, यांना त्रास होतोय का. तर यांना वाटतं मी त्यांच्यावर लक्ष ठेवते. त्यांचे पाय दुखतात, गुडघे दुखतात, त्यांनी बाहेर चालायला नको, रस्त्यावर उन्हात फिरायला नको, म्हणून मी म्हणते की बाहेरची कामं तुम्ही करू नका, मी ऑफिसमधनं येताना बाहेरची कामं करत जाईन. तर त्यांना माझा राग येतो. आता काय करायचं, मला यांची काळजी वाटते म्हणून बोलते ना मी. एवढी काळजी तरी मी माझ्या आईची सुद्धा केली नाही. हो ना, खरंच की, एवढी काळजी तर मी माझ्या आईची सुद्धा घेतली नाही. मीही एवढी काळजी माझ्या मुलीची कधीच केली नव्हती. आई सॉरी, तुमची काळजी वाटते म्हणून वागते मी असं. बाळा, माझंही चुकलं, मी असं वागायला नको होतं. खरंय, चुकलंच आमचं. सासू सुनेच्या या सुंदर नात्याची उगाचच आई मुलीच्या नात्याशी तुलना करत आलो आम्ही. हे नातं स्वतःमध्येच इतकं परिपूर्ण आहे, हे विसरलंच होतो आम्ही. आई शिवाय माहेर नाही आणि सासू शिवाय सासर नाही. बाबा, कुठे गेली ती बाई? तुम्ही इथे काय करतायत? अगं मी ना 1 प्लेट शेवपुरी खाल्ली ग, पण मला पाणीपुरी खायची होती. पण ती पाणीपुरीवाली कुठे दिसत नाहीये. तुला दिसली का ती? ती सासूबाई कालाकट्टा खायला गेलीये. शी बाबा, स्वतःच्या हाताने पाणीपुरी खाण्यात काही मजा नाहीये ग. अशी प्लेट आणि पटापटा येणाऱ्या आंबट गोड तिखट पुऱ्या, त्यात जी काय मजा आहे ना, फक्त खात राहायचं. मी तुम्हाला बनवून देऊ का वहिनी? तू देशील बनवून? हा. त्या मोबदल्यात तुला काय हवंय? वहिनी, किती बरोबर ओळखता हो तुम्ही मला. काय नाही हो, म्हणजे माझं कसं आहे माहितीये का, इच हात से लो उच हात से दो, बस. म्हणजे कसं आहे माहितीये का, मी तुमच्यासाठी पाणीपुरी बनवेन, तुम्ही माझ्यासाठी पाणीपुरी बनवायची. कसं? एवढंच ना? हो. बरं ठीक, चल चल. वहिनी, एक मिनिट. कॅमेरावाले आलेत वाटतं. कॅमेरावाले? हो. बरी दिसतेय का मी? तुम्ही छान दिसताय हो, पण मी कशी दिसते सांगा ना. हॅलो. हा, नमस्कार. कुठलं चॅनल? 24 तास न्यूज. हो का? इथे गायत्री रत्नापर्की कोण आहेत? ठीक आहे, मी सासूबाईंना बोलून आणते. हा, बहिणी असं काय करतायत? आपल्या दोघींना अख्ख्या महाराष्ट्रात टीव्हीवर लोक बघतील, कोल्हापुरात तुम्हाला सगळे लोक ओळखतील, समजलं? हो, काय झालं, तुम्ही त्यांना बोलवताय नाही ते का? आम्ही जाऊ आतमध्ये? नाही, तुम्हाला आत प्रवेश नाहीये. हो, पण गायत्रीजींनीच आम्हाला इकडे बाहेर पाठवलंय, आम्ही त्यांच्या सून आहोत. तुम्हाला जे काही बोलायचं असेल ना, तुम्ही आमच्याशी बोलू शकता. बरं. कॅमेरा रोल कर रे. मला सांगा, हा जो मेळावा आयोजित केलाय, तुम्हाला याबद्दल कसं वाटतं? सासूबाई आमच्या खूप खुश आहेत, कारण ही कल्पना मी सुचवली होती. म्हणजे आम्ही सुचवली होती. अच्छा, मग तुम्ही सांगा, ही कल्पना तुम्हाला कशी सुचली? म्हणजे मी ना एका झाडाखाली बसले होते आणि अशी विचार करत होते. हा, नाही म्हणजे आम्ही दोघी अशा झाडाखाली बसलो होतो आणि अशा विचार करत होतो आणि वरतून एक सफरचंद पडलं. नाही म्हणजे
आम्ही झाडाखाली बसलो होतो आणि सफरचंद खात होतो आणि त्याच वेळेस मला असं सुचलं होतं की आपण किती सुखी आहोत आणि त्याच वेळेस ही कल्पना मला सुचली. हो, पण त्याहून महत्वाचं की आपल्या सासूला किती चांगल्या सुना मिळाल्यात. नाही, पण किती जणींच्या नशिबात हे सुख असतं. खरं तर आम्ही पुस्तक लिहिणार होतो. पुस्तक? हो, असा विचार होता पण नंतर विचार बदलला. हो, आणि म्हणून आम्ही हे सगळं केलं. आमच्या सासूबाई म्हणाल्या की हा मेळावा अजिबात करायचा नाही, पण मी कॅशला म्हटलं नाही. म्हणजे आम्ही दोघींनी विचार केला की नाही, अजिबात चालणार नाही, सासू सुनेचा मेळावा हा होणारच. मग आम्ही पुढाकार घेतला आणि मेळाव्याच्या प्रमुख तुम्ही व्हायचं असं आम्ही सासूबाईंना सांगितलं. मग आमच्या सासूबाई रडायला लागल्या. हो, हा, मग दोघांचं प्रेम बघून रडायला लागल्या त्या. हो हो. एक मिनिट थांबा, काय झालं रे? मॅम, कॅमेरा रोल होत नाहीये. काहीतरी बिघाड झालाय. मला वाटतं पुन्हा सगळं शूट करावं लागेल. सॉरी, काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम झाले, परत करावं लागेल. म्हणजे काहीच रेकॉर्ड झालं नाही दादा. पुन्हा कसं बोलायचं? कॅमेरा खराब झालाय. कॅमेरा खराब? मग आता वहिनी, अहो तुम्ही इथे काय करताय? आई शोधतायत तुम्हाला तिथे. हो, मी ते पाणी नाही ते काय झालं? मला खरं तर गायत्रीजींचा इंटरव्ह्यू मिळाला असता तर बरं झालं असतं. अहो मग मिळेल ना, त्यांचाच इंटरव्ह्यू घ्यायला तुम्हाला बोलवलंय. चला आत या. देवकी मावशी, राधा, आई येत आहेत. ते तुम्ही निघताय ना, मग प्रवासात भूक लागेल म्हणून थोडा खाऊ पॅक करतायत. राधा, तुझ्यासाठी डाएटचं पण आहे बर का. तुमच्या बरोबर घालवलेले दिवस कायम लक्षात राहतील आमच्या. खूप चांगल्या गोष्टी घेऊन चाललोय आम्ही इथून. हा, नाही म्हणजे माझ्यात आणि आईमध्ये प्रॉब्लेम नव्हते, कधीच गैरसमज नव्हते, भांडणं पण नव्हती, पण आम्ही इनफॅक्ट खूप बोलतो पण एकमेकींची, पण काही महत्वाच्या आणि मोजक्या गोष्टी नाही बोलत. म्हणजे समोरचीला त्रास होईल म्हणून. मग छोट्यातली छोटी गोष्ट असली तरी थांबतो बोलायची, कारण वाटतं की समोरच्याला नको दुखवायला. पण आता सवय करू. खूप मी बदलले इकडे आल्यावर. आमच्या घरात खूप माणसं आहेत, सगळी जवळची आहेत, पण अजून ना आई मी भांबावते ग खूप लोकांमध्ये आल्यावर. ते साहजिकच आहे बाळा. माणूस असा एकदम कसा काय बदलणार, हो की नाही? आणि आपण तरी तसा हट्ट का धरावा? मनुष्य स्वभाव आहे तो. प्रत्येक माणूस हा वेगवेगळाच असतो. त्यामुळे नात्यामध्ये माणूस जसा आहे तसा त्याला स्वीकारणं हे जास्त महत्वाचं असतं. ते जर दोघांनी लक्षात घेतलं ना, तरच मग नातं निकोप होतं. हे सगळं आम्हाला तुझ्याकडे आल्यावर पुन्हा एकदा नव्याने कळलं. थँक्यू. सासूबाई